are going to see the chapter number 3 inheritance and variations. बघा बाळांनो, आज आपण तिसरा धडा बघणार आहोत इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता हा टॉपिक चालू करायच्या आधी मागच्या लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं तर सिलेबस डिस्ट्रीब्युशन बघितलेला होता. आणि ह्या सिलेबस डिस्ट्रीब्युशनमध्ये सिलेबसमध्ये काय काय टॉपिक्स आहेत, त्याचे वेटेज काय आहे, विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन, 15 टॉपिकमधले सगळ्यांचे ऑप्शन आणि विदाउट ऑप्शन सगळं आपण बघून झालेलं. वी हॅव सीन द 15 टॉपिक्स विथ ऑप्शन अँड विदाउट ऑप्शन. आफ्टर दॅट व्हॉट इज प्रेझेंट इन दॅट कंटेंट, त्या 15 टॉपिकमध्ये काय काय आहे. वी हॅव सीन व्हॉट कंटेंट इज प्रेझेंट. आफ्टर दॅट वी हॅव सीन NEET and CET. How much mark NEET is coming, how much mark CET is coming. NEET 45, 11th 45, 12th 45, total 90 marks. CET 11th 20 marks and 12th 80 marks and total 100 marks. असं आपण NEET आणि CETचे पॅटर्न बघितला. आता ते पॅटर्न झाल्यानंतर क्वेश्चन पेपर पॅटर्न. क्वेश्चन पॅटर्न कसा आहे, कारण कोविडमुळं तुमची ॲन्युअल एक्झाम झाली नाही आणि ॲन्युअल एक्झाम न झाल्यामुळे आपण काय केलं की ॲन्युअल परीक्षा घेतलीच नाही. त्यामुळं तुम्हाला ॲन्युअलचा पेपर कसा असतो हे कळलेलंच नाही. त्याच्यासाठी मी बोर्डाचा ॲन्युअलचा पेपर कसा असतो त्याच्यासाठी मी क्वेश्चन पेपर पॅटर्न घेतला. त्यात 4 सेक्शन सांगितले, सेक्शन A, B, C आणि D. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये किती क्वेश्चन्स येतात, किती मार्काला येतात हे सर्व तुम्हाला सांगितलं. आता हे सांगितल्यानंतर आणि मी एवढंही सांगितलं होतं की प्रत्येक शिक्षक ज्याला जो टॉपिक घेईल त्यात कुठला टॉपिक आहे किंवा नाही, शक्यतो मागचाच राहील डिलीटेड किंवा नाही राहील. आणि असं राहील तरी आपल्याला नीट आणि CET द्यायचे, त्यामुळे आपल्याला सगळा टॉपिक करायचा आहे. त्या हिशोबाने आपण आज तिसऱ्या धड्यापासून चालू करत आहोत, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता हा धडा चालू करण्याचा हेतू एक आहे की तुम्हाला 10वीला हा सुरुवातीचा भाग तुम्हाला 10वीला झालेला आहे. इन 10th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड दिस टॉपिक लिटिल बिट. थोडा तुम्ही बघितलं, यू हॅव सीन लिटिल बिट. आफ्टर that's how I started the inheritance and variation and reproduction. We have the chromosomes and all this thing. If you understand in this topic what is the chromosomal structure, what is the inheritance, so it will be easy to study the reproduction in both topic. That is first topic, the reproduction in lower and higher plants, and second reproduction in lower and higher animals. ह्या दोन्ही टॉपिकसाठी तो थोडासा उपयोगी होईल म्हणून मी 10वीलाही तुम्हाला झाला आहे, थोडंसं इझी वे सुरुवात, अवघड ह्याच्यातनं नको म्हणून मी इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन हा टॉपिक घेतलेला आहे. लेट अस सी व्हॉट इज प्रेझेंट इन दिस टॉपिक. इन दिस टॉपिक देर आर 12 युनिट्स. नो पॉईंट हॅज बीन डिलीटेड. कुठलाही पार्ट डिलीट झालेला नाही. आता कुठलाही पार्ट डिलीट झालेला नाही हे लक्षात घ्या. आणि NCERTला मॅडम मग NCERTच्या पुस्तकात वेगळं काही आहे का? नाही. NCERTच्या पुस्तकात 5वा टॉपिक आहे. फक्त टॉपिकचं नाव काय आहे, प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. पुढं फक्त दिलेलं प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन आहे असंच ठेवलेलं आहे आपल्या स्टेट बोर्डसारखं. आणि आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तुम्ही ज्याला 11वीला याच्या आधी जुना सिलेबस होता त्याच्यात 2 टॉपिक होते, बेसिक प्रिन्सिपल ऑफ इनहेरिटन्स आणि क्रोमोझोमल बेस ऑफ इनहेरिटन्स. हे दोन्ही टॉपिक एकत्रित केलेत नवीन पुस्तकात आणि त्याला नाव दिलेलं आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. म्हणजे 2 टॉपिक एकत्र करून नवीन पुस्तक तुम्हाला आलेलं आहे. टॉपिक हा पुस्तकात आलेला आहे. तर आता आपण बघूया की नेमकं ह्याच्या काय आहे. पहिल्या युनिटमध्ये पहिल्या युनिटचं नाव आहे क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. तर क्रोमोझोममधला काय मेकॅनिझम आहे इनहेरिटन्सला दुसरं नाव आहे हेरिडिटरी. म्हणजे हे नेमकं काय प्रकार आहे
व्हॉट डू यू मीन बाय दॅट हेडिटरी, इनहेरिटन्स, व्हेरिएशन, किंवा ह्याला आपण एक सोप्या भाषेत म्हणूया जेनेटिक्स. मग हे जेनेटिक्स नेमकं काय आहे हे आपण आता ह्या चॅप्टरमध्ये बघूया. लेट अस स्टडी द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. नाव it is the first unit, that is chromosomes and mechanism of inheritance. Now the first part we are going to have the definition of hereditary. Now what do you mean by the hereditary? The transfer of character, the transfer of character from one generation to next generation is called as hereditary. हेडिटरीचं व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. आता ही डेफिनेशन मला एक्सप्लेन करायची असेल तर मी एक उदाहरण घेणार आहे याच्यासाठी. आता फॉर एक्झाम्पल, इफ द फादर and here I am going to write the offspring, that is son or daughter, son or daughter. So whatever the character is going to be present in the father, that character is going to transfer into the offspring. A grandparent, whatever the grandparent is having the character, that character is going to be transferred in the father and from father to son. That's why it is called as हेडिटरी. म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये एखादा गुणधर्म जात असेल तर त्याला आपण म्हणतो हेडिटरी. आता हे झालं तुमचं. ह्याच्यात एक उदाहरण आपण घेऊया, बाळनेस. बाळनेस इंग्लिशमध्ये जे बाळनेस आपण म्हणतो त्याला मराठीत आपण म्हणतो टक्कल. टक्कल, बाळनेस इज प्रेझेंट इन बोथ मेल ॲज वेल एज फिमेल. टक्कल हे दोन्हीत असतं, मुलांमध्ये पण असतं आणि मुलींमध्ये पण असतं. फक्त एवढाच फरक असतो की मुलींची केस खूप लांब असतात त्यामुळे टक्कल लवकर दिसत नाही आणि मुलांची केस कमी असल्यामुळे टक्कल लवकर दिसतं. बाळनेस हा कॅरेक्टर लवकर दिसतो. पण घरामध्ये एखादं कोणीही वडील असो किंवा आजोबा असतो तर ते कॅरेक्टर इज गोइंग टू ट्रान्सफर इन टू द फादर ॲज वेल ॲज इन द ग्रँडसन. आजोबा असतील, टक्कल असेल आजोबांना, तर वडिलांना असेल, तुम्हालाही असेल, फक्त तुमच्यात थोडंसं उशिरा दिसतं. लेट स्टेजमध्ये तुम्हाला बाळनेस कॅरेक्टर दिसतो. म्हणजे हे कॅरेक्टर काय झालं आहे, इट इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन विच इज कॉल्ड ॲज हेडिटरी. हे पहिलं बाळनेसचं एक एक्झाम्पल. दुसरं आहे डायबिटीज, ज्याला मराठीत आपण म्हणतो मधुमेह. साखर वाढली, मधुमेह झाला. मग समजा आजोबांना किंवा वडिलांना असेल तर ते कॅरेक्टर डायबिटीजचं मुलांमध्ये सुद्धा दिसतं. म्हणजे काय झालेलं आहे, द कॅरेक्टर इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज हेडिटरी किंवा इनहेरिट. तो कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या ह्याच्यात गेला, इनहेरिट झाला, म्हणून त्याला आपण शब्द देतो इनहेरिटन्स. इनहेरिट, तो कॅरेक्टर ट्रान्सफर झाला एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात. आता हे झालं तुमचं इनहेरिटन्स. नेक्स्ट पार्ट इज युअर व्हेरिएशन. आता व्हेरिएशन म्हणजे काय आहे, व्हेन देयर इज अ ट्रान्सफर ऑफ द कॅरेक्टर, द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम parents to offspring show dissimilar character. किंवा इथं आपण
फ्रॉम वन जनरेशन. पॅरेंट हा एक जनरेशन आहे, ऑफस्प्रिंग हा नेक्स्ट जनरेशन आहे. पण नेक्स्ट जनरेशन इट डज नॉट शो द इट शोज द डिसिमिलर कॅरेक्टर. सिमिलर कॅरेक्टर जसं इथं सिमिलर कॅरेक्टर दिसतात. बायनेस, डायबिटीज वडिलांमधनं मुलांमध्ये सिमिलर कॅरेक्टर आहे. पण काही कॅरेक्टर असे आहेत की जे वडिलांमध्ये आहेत पण ते मुलांमध्ये नसतात. मग त्याला आपण काय म्हणतो, इट शोज द डिसिमिलर कॅरेक्टर. फॉर एक्झाम्पल आपण स्किन कलर घेऊया. कुठला कलर घेऊया? स्किन कलर. आता स्किन कलरमध्ये काय होतं आहे, समजा इफ इट इज द मदर, आई घेतली. इफ आईचा कलर व्हाईट असेल आणि वडील ब्राऊन कलरमध्ये असतील, मग आता यांचे जे ऑफस्प्रिंग तयार होणार आहे, आईचा कलर वेगळा आहे, वडिलांचा कलर वेगळा आहे. पण मुलांचा कलर काय असतो, एकसारखा असतो का? नाही. चेहरेपट्टी सुद्धा काही काही वेळेला वेगळी असते. आईसारखी पण नसते आणि वडिलांसारखी सुद्धा नसते. म्हणजे हे जे कॅरेक्टर आहे ज्याला हे ट्रान्सफर होतात फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, इट इज डिसिमिलर. ते कसे वेगळे आहेत. मग मी आता दोन कॅरेक्टर घेतले. स्किन, मग हे कधी आपल्याला हे कॅरेक्टर का डिसिमिलर दिसतात? एक प्रश्न आहे. हे व्हेरिएशन कशामुळे? वेगळंपण. डिसिमिलर म्हणजे वेगळंपण, त्या कॅरेक्टरमध्ये वेगळंपण. हे कधी दिसतं आपल्याला? तर तुम्ही 11वीला सेल डिव्हिजन केलेलं आहे. त्या सेल डिव्हिजनमध्ये मायटोसिस आहे, मिओसिस आहे. मिओसिस पार्ट फर्स्टमध्ये ज्या 5 डिव्हिजन्स आहेत त्याच्यातली एक स्टेज आहे पॅचेटिन. त्यात क्रॉसिंग ओव्हर होत असतं. तर क्रोमोझोम फ्रॉम मेल अँड फिमेल त्याला क्रॉसिंग ओव्हर होतं आणि त्या क्रॉसिंग ओव्हरमुळे वी हॅव दॅट डिसिमिलर कॅरेक्टर. हा कॅरेक्टर त्यावेळेला आपल्याला इथं दिसतो. इट शोज द डिसिमिलर कॅरेक्टर आणि त्यामुळे आपल्याला व्हेरिएशन्स दिसतात. आणि इट इज अ नॅचरल. आता हे दोन्ही एकत्रित केले की काय होतं, आपली जेनेटिक्सची डेफिनेशन तयार होते. मी थोडंसं उलटं गेलं. आधी जेनेटिक्स आहे, नंतर हेडिटेरियन व्हेरिएशन आहे. पण मी आधी हेडिटेरियन व्हेरिएशन घेतलं आणि नंतर आता जेनेटिक्सचं डेफिनेशन घेतली. व्हॉट इज द जेनेटिक्स डेफिनेशन? इट इज ए branch of biology which deals with hereditary and variation is called genetics. बघा, बायोलॉजीची एक ब्रांच आहे जेनेटिक्स. आता ही जेनेटिक ब्रांच कशाने तयार झालेली आहे? द ब्रांच ऑफ विच डील्स विथ हेडिटरी अँड व्हेरिएशन. हे दोन शब्द एकत्रित केले की जेनेटिक हे डेफिनेशन तयार होतं. दिस इज अ इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द क्रोमोझोम्स अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता आपण एका टॉपिकला हात घालूया. त्या टॉपिकचं नाव आहे मेकॅनिझम ऑफ inheritance. Now what do you mean by this mechanism of inheritance? आता क्रोमोझोम, जीन हे ज्याला आपण शब्द उच्चारतो, तर हे जीन ज्या वेळेला काही माहीत नव्हतं त्या काळी त्याचं संशोधन झालेलं आहे. आणि दॅट सायंटिस्ट ज्यांनी हे शोधलेलं आहे, दॅट सायंटिस्ट नेम वॉज G.J. मेंडेल, जॉर्ज जॉन मेंडेल. आता हे शास्त्रज्ञ आहेत. ही हॅज डन सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेशन ऑन द क्रोमोझोम विच वॉज अननोन. सक्सेसफुली त्यांनी शोध लावलेला आहे. मग काय केले, कसं केलेलं आहे ते आपण बघूया. थोडंसं मेंडेलबद्दल बघूया आणि मग हाऊ ही गेट द सक्सेस. जस्ट सी द शॉर्ट व्यू ऑफ द मेंडेलिझम. The Mendelism, he was born in 1822 and died in 1884. जन्म आणि डेथ. Mendel was born on 22nd July 1822. मेंडेलचा जन्म कधी झाला? तुम्हाला एका वाक्यात कधी येऊ शकतं? तर 22 जुलै 1822 हा त्याचं उत्तर आहे. 1822 Mendel was born on 22nd
जुलै इन ए पुअर फॅमिली ऑफ अ फार्मर. एक गरीब शेतकऱ्यांच्या घरी मेंडलचा जन्म झालेला आहे. दॅट विलेज वॉज नोन ॲज मोरोवा. मोरवामध्ये डोंगरावरती जे गाव मोरवा विलेज हा गाव होतं तिथे मेंडलचा जन्म झाला होता गरीब शेतकऱ्यांच्या ह्याच्यात. नाव दिस मेंडल when he was born in that poor family, they do not have the vehicles to move to the school. त्या काळात 1822 साली काही रस्ते व्यवस्थित नव्हते, सायकल किंवा वाहन काही नव्हतं. अशा काळात सुद्धा मेंडल हॅज डन द स्टडी ऑफ ग्रॅज्युएशन ॲज वेल एज पोस्ट ग्रॅज्युएशन. त्यांनी ग्रॅज्युएशन पण केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा केलं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करत असतानाच he started doing the job in the church as a priest. चर्च आहे तिथं प्रिस्ट म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. ग्रॅज्युएट झाल्यानंतर गरीब आहे म्हणल्यानंतर पहिल्यांदा त्या काळात नोकरी मिळते का हे बघितलं जात होतं आणि त्यावेळेला त्यांनी प्रिस्ट म्हणून चर्चमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि प्रिस्टचं काम करत असताना बिहाइंड दॅट चर्च, त्या चर्चच्या मागे छोट्याशा जागेमध्ये ही स्टार्टेड डुईंग द एक्सपेरिमेंट. त्या चर्चच्या मागे काय केलं त्यांनी एक्सपेरिमेंट करायला सुरुवात केली. आता एक्सपेरिमेंट सुरुवात करायचं म्हटलं तर काहीतरी आपल्या हातात पाहिजे, कुठलं तरी झाड किंवा कुठलं तरी प्राणी पाहिजे. त्यावेळेला मेंडल ॲट दॅट टाइम मेंडल हॅज टेकन द प्लांट नोन ॲज गार्डन पी प्लांट. मेंडलनी कुठलं झाड त्यावेळेला त्यांनी कुठलं झाड घेतलं तर गार्डन पी प्लांट, वाटाण्याचं झाड. इन दिस गार्डन पी प्लांट व्हेन ही स्टार्टेड कल्टिवेटिंग ही हॅज डन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे द ऑब्झर्वेशन. ज्याला हे झाड लावलं गेलं त्यांनी व्यवस्थित त्याचं काय केलं ऑब्झर्वेशन केलं की काय होतंय, काय केल्याने काय घडतं. सिस्टमॅटिकली he has done the study of that character of the pea plant. वाटाणे. आणि वाटाण्याचं बॉटॅनिकल नाव तुम्हाला विचारलं जातं, पसायम सटायवम हे त्याचं बॉटॅनिकल नाव आहे, ते लक्षात ठेवा. ॲट दॅट टाइम ही वॉज द फॉर द एक्सप्लेनेशन. आता हे जे प्रयोग केला गार्डन पी प्लांटवरती, जे एक्सप्लेनेशन दिलं ऑन द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. At that time, what he has used one technique called as hybridization. म्हणजे मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स ज्याला एक्सप्लेन करायचं होतं त्यावेळेला मेंडलनी काय केलं ते एक्सप्लेनेशन कशाच्या सहाय्याने दिलं, विथ द हेल्प ऑफ द टेक्निक नोन ॲज हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशनचा अर्थ आहे की मिक्सिंग ऑफ द टू प्लांट कॅरेक्टर अँड व्हेन इट प्रोड्यूस द न्यू प्लांट इट इज कॉल्ड ॲज हायब्रिडायझेशन. आता हे हायब्रिडायझेशन करत असताना आता फॉर एक्झाम्पल इफ आय टेक द कॅरेक्टर ऑफ द प्लांट विच इज कॉल्ड एज टॉल. उंची घेतली आपण वाटाण्याच्या झाडाची तर टॉलनेस घेतला, टॉल कॅरेक्टर घेतलं तर त्यावेळेला मेंडलनी काय सांगितलं की आणि दुसरा कॅरेक्टर त्यावेळेला मेंडलनी घेतला डार्क. दोन झाडं लागतात क्रॉसिंग करणाऱ्या हायब्रिडायझेशन टेक्निकला. एक छोटंसं झाड होतं ते त्याच्यातलंच क्रोमोझोम काढला आणि टॉलचा क्रोमोझोम काढला. अँड व्हेन ही हॅज डन द क्रॉस, त्या दोन्ही झाडामध्ये ज्याला क्रॉस केला ह्याचा जीन ज्याला क्रॉस केला गेला टॉलचा आणि डार्कचा, तर त्यांनी काय केलं व्हॉट ही हॅज ऑब्झर्व दॅट समथिंग कॅरेक्टर इज क्रॉसिंग बिकॉज ही इज गोइंग टू हॅव द कॅरेक्टर. इथे जे कॅरेक्टर त्यांना मिळत होतं हे हायब्रिड मिळत होते, मिक्सिंग ऑफ द टू. दोन कॅरेक्टर मिक्स त्यांना दिसत होते, पण इथं झाड थोडंसं उंच दिसायचं, टॉलनेस थोडासा, काही झाडं टॉल काही झाडं टाक, म्हणून त्यांनी त्याला नाव दिलं हायब्रिड कॅरेक्टर. पहिली जी जनरेशन त्यांना मिळाली तर त्याला पण त्यांनी हायब्रिड दिलं. मग तिथं हायब्रिड टेक्निकनी वापर करून त्यांनी काय सांगितलं समथिंग इज ट्रान्सफरिंग, काहीतरी ट्रान्सफर होते. कारण ॲट दॅट टाइम ज्याला हे एक्सपेरिमेंट मेंडल करत होते देअर वॉज नो मायक्रोस्कोप.
no microscope. No research on meiosis and mitosis. बघा, ज्याला हे मेंडेलनी सगळं रिसर्च केला, 2 कॅरेक्टर्स घेतले, त्याच्यातले पहिलं पिढी काढली पॅरेंट्समधनं, त्यावेळेला मायक्रोस्कोपचं संशोधन झालेलं नव्हतं. सेल डिव्हिजनमधला जो मायटोसिस आहे, मिओसिस, हेही संशोधन झालं नव्हतं. पण मेंडेल काय म्हणत होता, काहीतरी समथिंग इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. काहीतरी ट्रान्सफर होतं एका पिढीतून दुसऱ्याला. दॅट समथिंग, त्या समथिंगला नंतर नाव काय पडलं, दॅट समथिंग विच इज ट्रान्सफरिंग, इट इज नोन ॲज जीन. इथून इथं काहीतरी ट्रान्सफर होतंय, समथिंग इज ट्रान्सफरिंग. का तो समथिंग म्हणत होता, बिकॉज दॅट टाइम देर वॉज नो मायक्रोस्कोप, मिओसिस, मायटोसिस, बट ही stress on that something is transferring. And when there is the invention of microscope and cell division, that something is known as gene. त्याचं नाव काय झालं, जीन. म्हणजे हे संशोधन कुणी केलेलं आहे, ज्याला काही नसतं. म्हणून इथं लिहिलेलं आहे, he was successfully investigated before chromosome had been observed. जीन वर known. म्हणजे आधीच जीन काहीतरी होतंय, म्हणजे सक्सेसफुली त्यांनी काय केलेलं आहे, वाटाण्याच्या झाडामध्ये इन्व्हेस्टिगेशन करून दाखवलेलं आहे की क्रोमोझोम और जीन इज ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. म्हणून मी पहिलं वाक्य, इट वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम. बघा, बिफोर क्रोमोझोम हॅज बीन ऑब्झर्व. कारण त्यावेळेला का तो सांगू शकला नाही की त्याला क्रोमोझोम किंवा जीन म्हणतात, कारण त्यावेळेला हे गोष्टी त्यावेळेला म्हणतात. आणि ज्यावेळेला इन्व्हेन्शन झालं त्याला लक्षात आलं की ते काही नसून तो काय आहे, जीन आहे. म्हणून त्याला आपण म्हटलं की ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट. पहिला असा शास्त्रज्ञ आहे, काही नसताना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की देअर इज ट्रान्सफरिंग ऑफ द genetical material from one generation to next generation. Now this, he has done the experiment on the garden pea plant scientifically. वाटाण्यावरती संशोधन केलं. He has done the research and he has given the 3 principles. He has given 3 principles which was known as Mendel's law of inheritance. हे सगळं करत असताना, क्रॉसिंग करत असताना, कॅरेक्टर्स घेत असताना मेंडेलनी काय केलं, 3 प्रिन्सिपल्स दिले. हे 3 प्रिन्सिपल्स आहेत, लॉ ऑफ डॉमिनन्सी, लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. या सगळ्या लॉला नाव काय दिलं, मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स. आणि हे सगळं एक्सपेरिमेंट करून लिहून ठेवून सुद्धा हे सगळं संशोधन त्यांचं चर्चच्या मागे चालू होतं. त्यांचा अभ्यास बघून फादरनी काय केलं, यू गो अँड स्टडी द पोस्ट ग्रॅज्युएशन अँड आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन ही बिकम अ टीचर. ही स्टडीड द फिजिक्स बट ही स्टडीड द प्लांट इन द फील्ड ऑफ बॉटनी. फिजिशियन पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये होतं, पण अभ्यास त्यांनी कशावर केलेला आहे, बॉटनीमध्ये. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हिज वर्क हे सगळं करून ठेवल्यानंतर हिज वर्क वॉज अननोटिस. त्यांचं काम कुणीही बघितलं नाही. इट वॉज अननोटिसेबल. हिज वर्क वॉज अननोटिसेबल. आफ्टर फ्यू इयर्स द 3 सायंटिस्ट रिडिस्कवर्ड मेंडेल वर्क. हे सगळं काम त्यांनी ॲनिमल घेतला आणि त्यांनी परत ते अभ्यास करायला सुरुवात केली की काय होतंय, का इकडून ते कॅरेक्टर, समजा इथं एक कॅरेक्टर घेतला तर इथं काय होतंय. मग अभ्यास करताना त्याला मायक्रोस्कोप आला, मिओसिस. ॲट दॅट टाइम देर वॉज मायक्रोस्कोप, मिओसिस, मायटोसिस. दॅट सायंटिस्ट अगेन गॉट द सेम रिझल्ट व्हॉट द मेंडेल हॅज डन. जे काही मेंडेलनी केलेलं होतं
तोच रिझल्ट त्यांना मिळाला, सेम रिझल्ट. अँड दॅट 3 सायंटिस्ट has rediscovered the Mendel's work, and due to that Mendel is known as father of genetics. मेंडेलला काय नाव पडलं? father of genetics, because of rediscovery of 3 principles. 3 laws त्यांनी काढल्यामुळे मेंडेलला नाव पडलं father of genetics, and he was the first scientist to give the new branch which is known as genetic engineering. Thank you very much to listening half portion of mechanism of inheritance. अजून mechanism of inheritance पूर्ण झालेलं नाही, कारण ह्याच्यात आपण काय बघितलेलं, what we have seen, what plant he has done, what he has studied, and at that time when he has studied why he is called the laws, and at that time why he get the success, का सक्सेस मिळालं. तर ॲट द टाइम ही हॅज टेकन, एक कॅरेक्टर घेतला, परत सिस्टमॅटिक पॅटर्न केला, मॅथमॅटिकल लिहून ठेवलं, म्हणून तर त्याला नाव फादर ऑफ जेनेटिक्स मिळालेलं. मग तुम्हाला प्रश्न येतात, हू इज द फादर ऑफ जेनेटिक्स? मेंडेलिझम. असे भरपूर त्याच्यात प्रश्न आहेत. अजून हा टॉपिक असा पूर्ण झालेला नाही आहे. ह्याचे रिझन्स काय आहेत मेंडेलिझमचे, वाटण्याच्या झाडामधले काय कॅरेक्टर्स त्यांनी बघितले, काय क्रॉस केले, कुठले 7 कॅरेक्टर्स मेंडेलनी काढले, ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू व्हेरी मच.